पहाडाला भीती नसते वादळाची, पहाडाला भीती नसते वादळाची, गरज असते किरण सारख्या निधड्या काळजाची. किरण, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. किरण कायमच सामाजिक क्षेत्रात सामाजिक कामात अग्रेसर असतो. किरण कुरेंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपले सर्वांचे लाडके दैवत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर अफाट प्रेम करणारं व्यक्तिमत्व म्हणजे किरण दादा आहे. सकाळी 7 वाजताच किरण दादांना महाराजांचा फोन झालाय. मनापासून त्यांनी शुभेच्छा दिल्यात महाराज. म्हणजे स्वतःचा वाढदिवस असला की कुठेतरी कास पठार, येवतेश्वर, महाबळेश्वर म्हणजे साताऱ्याला एक दैवी देणगी लागलेली आहे पर्यटन स्थळांची. आणि अशा अनेक पर्यटन स्थळावर जाऊन स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा असं प्रत्येकाच्या मनात ठरलेलं असतं. पण या ठिकाणी या वाढदिवसाच्या निमित्ताने एक विचारांची देवाणघेवाण करता यावी अशा निमित्ताने एक चांगल्या पद्धतीचा एक चांगला वाढदिवस, एक तरुणांच्या विचारांची देवाणघेवाण करण्यासाठीचा या ठिकाणी या वाढदिवसाचा औचित्य साधून एक चांगल्या मित्रसमूह या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. खरं बघायला गेलं तर आपण ज्यावेळेस पर्यटन स्थळावर वाढदिवस साजरा करायला जातो त्यावेळेस त्या ठिकाणी काका पार्ट्या, दारू, मटणं या सगळ्या ओघाने येतातच. आणि मग येताना आता आपण पाठीमागे कित्येक अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत की कोणाचा ऍक्सिडेंट झाला, कोण गाडीवरून पडला, कोण दरीत कोसळलं, अशा पद्धतीच्या अनेक घटना आपण बघितल्या. या सगळ्या गोष्टींना फाटा देण्याचं काम आज या ठिकाणी किरणने केलेलं आहे. खऱ्या अर्थानं अत्यंत चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी या तरुणांचा एक समूह किरणच्या पाठीशी आहे. एक भविष्यातलं चांगलं एक नेतृत्व या माध्यमातून तयार होते असं म्हणायला काही हरकत नाही. या किरणसाठी या ठिकाणी शुभेच्छा द्यायला आलेले सर्वच मान्यवर सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. आणि किरणसाठी फार काय नाही पण एकच वाक्य बोलतो की पहाडाला भीती नसते वादळाची, पहाडाला भीती नसते वादळाची, गरज असते किरण सारख्या निधड्या काळजाची. किरण, तुला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. तुझ्या आयुष्याची 100 आनंदात साजरी व्हावी ह्याच तुला मनापासून शुभेच्छा देतो.